वर्षापासून मी व्यवसाय करतो होता. तरी फ्रूट विक्रीचा व्यापार आहे माझा. त्याचं समजा अतिक्रमण आम्हाला समजा हे काढून टाकले त्याचा. तरी मी 1 महिन्याचा मी सांगितलं ते पवित्र महिना आहे, 1 महिना आम्हाला रमजान महिना आहे. आम्ही साहेबाला भेटले होते. ते ताला या म्हणून आम्हाला सांगितलं, 2 वेळा गेले, परत तेव्हा म्हणून सांगितले. मग या म्हणलं तर आम्ही गेलं तर त्यांना सांगितले, आम्हाला आश्वासन दिले 1 महिन्याचं म्हणून. परत गेल्यावर आम्हाला काय बोलले नाही त्यांना. अचानक अतिक्रमण आले. परत आम्हाला 4 वाजता या म्हणून सांगितले. 4 वाजता इथं म्हणून सांगितलं तर 4 वाजता मीटिंग म्हणून सांगितलं. 4 वाजता मीटिंगमध्ये गेलो आम्ही. तिथं गेल्यापर्यंत इथं समजा वाट लावली आम्ही आता सध्या रोडवर आहे. आमचे परंपरा आमचं कसं काय चालवायचा, हां आमचा व्यवसाय कसं काय चालला. आम्ही रोडवर आला होता. आमचे लेकरं बाळाला नोकरी पण नाही काय नाही. एवढ्या वर्षापासून आम्ही करून खात होते. आता मला परंपरा सेवा द्या. आता कुठं तर आमचा प्राईज जागा द्यायला पाहिजे तुम्ही. एवढं नुकसान किती वर्षापासून तुम्ही इथे होता? 35 वर्षापासून आहे मी इथं. 35 वर्षापासून आमच्या वडीलपासून आहे आम्ही. तुमची मागणी काय आता? आता आमची मागणी आहे नुकसान भरपाई द्यावं आम्हाला. कुठं तर पर्यायी जागा द्यावं आम्हाला. मग त्यांनी काय तसं आश्वासन दिलं का तुम्हाला पर्यायी जागेचं? नाही काय सांगितलं नाही. तरी आम्हाला आयुक्त साहेब आयुक्त साहेब तिथं सांगितले होते आम्हाला पर्यायी जागासाठी आम्ही कायदा करू म्हणून. देतो म्हणतात का? हां देतो म्हणून सांगितले. तर आता काय बोलले नाही काय नाही. अचानक येऊन तोडले ते. नुकसान केले. आम्ही बाहेरनं पैसे आणलेले होते. व्याजानं पैसे काढलेत का? हां लोकांचे लेनदेन आहे. आम्हाला दवाखान्याला पैसे काढले. कुठं आणायचं आम्ही? रमजान म्हणून मी 1 महिना तरी 1 महिना थांबा म्हणून सांगितले तर थांबले नाही. हे काय असं चुकीचं केले साहेब. ते आमच्यावर अन्याय झालेला आहे. एवढ्या वर्षापासून आम्ही हे केलेलं आहे व्यवसाय. आता आम्ही कुठं जायचं आता? कोण आमचं कसं चालायचं? हां ठीक आहे. तुम्ही महापालिकेला काय तुम्ही हे दिले का तुमचं मागणी? महापालिकेला आम्ही 2-3 वेळा गेले. परत या म्हणून आम्हाला सांगितले. 2-3 वेळा आश्वासन दिलं आम्हाला. जाऊन 2-3 वेळा जाऊन आलो आम्ही तिथं. मग काय आम्हाला काय बोलले नाही काय नाही. 1 महिन्याचं साईड द्या, परत तुम्ही काढून घेतच म्हणून सांगितले तर त्यांना. पर्यायी जागा द्या म्हणून आम्ही न्यायासमोर नाही म्हणले त्यांना. आम्ही काढतोच. आमचं नुकसान केले त्यांना. एवढं मोठं नुकसान झालं आमचं. आम्ही रोडवर लोकांची लेनदेन आहे. व्याजाने पैसे आणलेला आम्ही. आमचं चालायचं कसं आता? आमचं नुकसान. मी आनंद वनस्कर बोलतोय. माझा चप्पलचा व्यवसाय आहे. 35-40 वर्षापासून मी धंदा करतोय. बोला. हां आणि सगळं परपंच हे मुला शिक्षण हे सगळं माझ्या जीवावर आहे. हे सगळं आईचं दवाखाना हे ते सगळं आणि कर्ज काढून हे केलं सगळं केलेलं आहे. हे सगळं पूर्ण घर माझ्या म्हणजे 5 कुटुंब सगळं माझ्या ह्याच्यावर आहे. तरी मी कसं घर भागवत होतो. आम्हाला काय तर पर्याय जागा मिळेल म्हणून आम्ही आशा केलो होतो. महापौरपाशी गेलो. त्यांनी बी आम्हाला काय सांगतो म्हणून सांगितले. आपलं उपायुक्ताकडे गेलो. त्यांनी बी आम्हाला काय तर सांगतो म्हणले. नंतर म्हणले तुम्ही 4 वाजता मिटिंगला या. मी शनिवारी बी गेलो, रविवारी पण गेलो आणि सोमवारी का म्हणले 4 वाजता या तुम्ही काय तर सांगू. त्यांनी सकाळी 10 वाजताच आमचे खोके उडवून टाकले. काय पर्याय जागा तर नाहीच नाही. तुम्ही बाहेर या आणि आम्ही सगळे येत काय आश्वासन. MSCBवाल्याला बी लाईटला काय त्यांनी म्हणजे काय दिलं नाही आश्वासन. आले तोडून टाकले त्यांनी. 4 वाजता या 4 वाजता या म्हणले. काय असेल ते त्याच्यानंतर कारवाई करतो म्हणले. त्यांनी अगोदर 10 वाजताच कारवाई करून मोकळे झाले. अन्याय केलं. आम्हाला कुठं तर पर्याय जागा द्यायलाच पाहिजे हे आमचं आश्वासन आहे. मग आता ह्याच्या पुढं काय पूर्ण सगळं कुटुंब आमचं रोडवर आलेलं आहे सध्या. तर आता तुमची भूमिका काय असेल आता पुढची? आमचं नुकसान भरपाई द्यावं नाही तर आम्हाला काय तर कुठं पर्याय जागा मिळावं ही आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. झालं तर कसं? जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.